26/11चा सूत्रधार तहबूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी, चौकशीला सुरुवात होणार। कटकारस्थानात कोण कोण सहभागी होतं याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणा मिळवणार। नारायण राणेंना अटक केलेला क्षण आजही मोबाईलमध्ये सेव्ह, तर परतफेड केल्यानंतरच व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट करेल, सगळ्यांचा हिशोब करणार। मंत्री नितेश राणेंचा महाविकास आघाडीला इशारा। व्याख्यानमालेत येणाऱ्यांचं प्रमोशन होतं असं ऐकलं होतं, माझं प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहिलं पाहिजे। नाशिकच्या व्याख्यानमालेत सुधीर मुनगंटीवारांचं भाष्य। मंगेशकर रुग्णालय मृत्यू प्रकरणी तिसरा अहवाल येणं अद्याप बाकी, अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। नांदेड हिंगोलीमध्ये अवकाळी पावसानं पपई आणि केळी बागांची नासाडी, धाराशिवच्या उमरगा परिसरात गारांचा पाऊस, तर अमरावतीसह पुण्याच्या खेड तालुक्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। पूर्व विदर्भाला पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा, वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीचाही अलर्ट। रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रात सुद्धा पावसाची शक्यता। बिहारमध्ये वीज पडून वेगवेगळ्या घटनांमध्ये 58 जणांचा मृत्यू, नालंदा जिल्ह्यात सर्वाधिक 22 मृत्यू झाल्याची माहिती, तर आजही वादळी वारा आणि मुसळधार पावसाचा अलर्ट। उत्तर भारतात धुळीच्या वादळाचे 22 बळी, मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची शासकीय मदत, 45 पशूंचा मृत्यू। राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा बुधवारी संध्याकाळी वातावरणात बदल। चीनच्या टॅरिफचा फटका टाळण्यासाठी ॲपल कंपनीनं भारतातनं 600 टन आयफोन अमेरिकेत निर्यात केले, जवळपास 15 लाख आयफोन्स अमेरिकेत रवाना झाल्याची माहिती। न्यूयॉर्कमध्ये हेलिकॉप्टर हडसन नदीमध्ये कोसळून दुर्घटना, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 3 चिमुकल्यांचाही समावेश।